हॅलो, नमस्कार. आपण आलेलो आहोत शेतामध्ये. आज उसाला आपण आळवणी देणार आहोत खालून बुडक्यातून. आणि सोबत आपण आणलेला आहे, पंप आणलेला आहे आणि एक बॅरल आपण घेतलेला आहे. 200 लिटरचा बॅरल आहे आणि एक आपण बारडी घेतलेली आहे, त्यावेळी थोडं पाणी घेतलेलं आहे. आणि आपण आता त्याच्यामध्ये हे आहे ह्युमिक ॲसिड. जे दुकानामध्ये सहज उपलब्ध होतं आणि त्याचा रिझल्ट आपल्याला भरपूर चांगला आहे सगळ्या पिकांसाठी. याचा उपयोग आपल्याला असा होतो की आपण याला जर पाण्यातून बुडक्यामध्ये सोडलं ना तर पांढऱ्या मुळींची संख्या वाढते. त्यामुळे ऊसाला जे अन्न पुरवठा होतो तो चांगल्या प्रकारे होतो. जी जमिनीमधील जी उपलब्ध आहे ना, जे अन्नद्रव्य ते जे पिकाला लगेच मिळतं. आज आपण ते सोडत आहोत. त्याबरोबर आपल्याला ह्युमिक ॲसिड आणलेलं आहे. ह्युमिक ॲसिड आहे हे आहे आपण गोसवेट DF. हे एक सल्फर आहे 80% WG. एक कॉन्ट्रॅक्ट फंगीसाईड आहे. त्याने काय होते, जे आपण शेतामध्ये जास्त पाणी साठून जमिनीची सुपीकता निघून गेलेली असते आणि त्यामुळे काय होतं, जास्त पाण्यामुळे पानावर इफेक्ट पडतो आणि ऊसाची वाढ थांबते. त्यामुळे काय करतं, हे आपण दिल्यामुळं ऊसामध्ये जे जास्त गारवा निर्माण झालेला आहे ना, आणि जेणेकरून आपली जी मुळी थांबलेली असते त्या मुळीला ॲक्टिवेट करून त्यामध्ये उष्णता हीट निर्माण होते आणि आपली ऊसाची वाढ आणि जास्त कुठल्याही पिकांना आपण देतो त्या पिकांची वाढ पूर्ववत होते. हे आहे गंधक म्हणून आपण याला म्हणतो मराठीमध्ये. आणि हे आणले आहे आपण 12-0 आहे. आपल्याला आता ऊसाला फुटवेची गरज आहे आणि वाढीची गरज नाही आहे, तरी पण आपण यामध्ये 12-0चा यूज करत आहोत. कारण आत्ता आपल्याला पोट्याची आपण फवारणीद्वारे दिलेलं होतं 0.34 आणि आता आपण हे 12-0 देतो खालून, जे लूजमध्ये आणलेलं आहे, पॅकेटमध्ये नाही आणलेले, लूजमध्ये भेटतं आपल्याला. साधारणतः एक हे व्हाईट क्रिस्टलमध्ये असतं. ही वॉटर सोल्युबलच आहे. त्यामुळे पाण्यात लगेच टाकलं लगेच थोडं ढवळलं ना लगेच विरघळून जातं. ह्युमिक ॲसिडला कसं करावं लागतं, ह्युमिक ॲसिडला जरा वेळ लागतो. ते एकदम सगळं सगळं मिक्स करून नाही चालत. ते काय थोडं आपल्याला मिक्स करत ते काठीने ढवळायला लागतं, जेणेकरून ते एकजीव होऊन मिक्स होईल. नाहीतर हे सगळं पूर्ण असं एकदम डायरेक्ट ओतलं ना ते खाली ताल जाऊन बसतं आणि ते चिकटलं ना एकदा ते घट्ट होतंच आणि परत ते पूर्ण हलवून त्याला पूर्णच वेळ जातो पूर्ण निघून आणि सक्सेसफुल पण सांगू शकत नाही, चिटकून बसतं खाली ते घट्ट होऊन. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, थोडं एका बाजून नॉर्मल कट करायचं आणि थोडं करत आपण ना मिक्स करायचं. याचा रिझल्ट लई भारी आहे मित्रांनो. शेतकरी माणसं खूप याचा यूज करतात. ह्युमिक ॲसिड एक जैविक खत आहे. त्याच्यामध्ये काही केमिकल इफेक्ट जास्त नाही, हे असं ड्रॉप होतं. पण असं केलेलं आहे. तशी ही घालायचं असं ही घातले ना लगेच थोडं लगेच ढावायचं, जेणेकरून हे मिक्स होतं लगेच. ही जवळजवळ एक अर्धा किलो पॅकेट आहे आणि ही पण आहे, ही गंधक आहे ते पण अर्धा किलो पॅकेट आहे.
हे जवळजवळ आपण अर्धा किलो आपण एका 200 लिटर बॅरलसाठी यूज करत आहोत. आणि जे जास्तीत जास्त घट्ट प्रमाणात औषध तयार केलं ना ते चांगली इफेक्ट करतं. हे सगळ्या गोष्टी समप्रमाणात. पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढवण्यासाठी ही महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि ती आपल्याला केलीच पाहिजे. त्या वेळ लागतो पण ते चांगलं होतं, मिक्स होतं चांगलं. असं फास्ट हलवा लागतं की लगेच ताला जाऊन चिटकून बसतं खाली. हे कोळशासारखं दिसायला असतं. आता बऱ्यापैकी आपण फुटवा करून घ्यायचा. नंतर आपण जर गरज वाटल्यास आपण मदरशूट कट करून घ्यायचे. नंतर त्याला आपण मराठीमध्ये जेटा असं म्हणतो, जेटा फॉर्म, जो मधी सेंटरला जो असतो आणि तोच एक वाढलेला असतो. त्याच्यामुळे काय होतं, बाकीचे फुटवे निघत नाहीत आणि ते सगळं अन्नद्रव्य सगळी एकाच कोंबाला मिळून जातं.